विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याचा आजचा पहिला दिवस आहे आणि आज मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती चर्चा होणार आहे। सोबतच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय आणि या संदर्भात सरकार विशेष पॅकेज जाहीर करू शकतं। अवकाळीवरील नुकसानीबाबत झालेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सभागृहामध्ये निवेदन देतील। याशिवाय महागाई, कायदा सुव्यवस्था, नागपुरातील सोलार एक्सप्लोजिव्ह कंपनीतला स्फोट याबद्दल चर्चा होऊन गदारोळाची शक्यता आहे। दरम्यान अधिवेशनाच्या आजच्या कामकाजाबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आपले दोन प्रतिनिधी निलेश बुधावले आणि वेदांत नेप सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश आणि वेदांत, गुड मॉर्निंग। आज शेवटच्या आठवड्याला, अंतिम आठवड्याला सुरुवात होते आहे। हे पुढचे काही दिवस चर्चेच्या दृष्टिकोनातनं, पॅकेजच्या दृष्टिकोनातनं आणि मराठा आरक्षणाच्या दृष्टिकोनातनं कसे महत्त्वाचे असतील? कोणती चर्चा आज होणं अपेक्षित आहे? ज्ञानदा, शेवटचा आठवडा आहे आणि त्यामुळे या अंतिम आठवड्यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे दोन मुद्दे, जे एक तर अवकाळी पावसाचा मुद्दा, ज्यामध्ये आता शेतकऱ्यांना कशा प्रकारे मदत मिळणार, कारण मुख्यमंत्र्यांच्या उत्तराची सर्व आमदारांना आणि खास करून विरोधकांना प्रतीक्षा आहे। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, धनगर आरक्षण या सगळ्या संदर्भात सर्व आमदारांनी चर्चा केली, मुद्दे उपस्थित केले आणि त्यामुळे या दोन मुद्द्यांवरचं उत्तर मुख्यमंत्र्यांचं हे आज आणि उद्यामध्ये अपेक्षित आहे। आणि त्यानुसार अवकाळी पावसासंदर्भात जे काही नुकसान झालेलं आहे आणि काही महत्त्वाचे ज्या गोष्टी नमूद करण्यात आलेल्या आहेत, त्यानंतर मोठ्या पॅकेजची घोषणा आज केली जाऊ शकते। जसं खरं तर शुक्रवारीच या संदर्भात मुख्यमंत्री निवेदन सादर करणार होते, मात्र ते होऊ शकलं नाही आणि त्यामुळे आज या संदर्भातलं निवेदन मुख्यमंत्री सादर करतील। आपल्यासोबत निलेश आहे। निलेश, जसं मी सांगितलं की शुक्रवारीच खरं तर हे उत्तर देण्यात येणार होतं, मात्र ते उत्तर देण्यात आलेलं नाही। काय कारण आहेत आणि आज मध्यंतरानंतर म्हणजेच प्रश्न उत्तरच्या तासानंतर हे उत्तर मुख्यमंत्र्यांकडून मिळणार आहे? ज्या पद्धतीची आपल्याला माहिती मिळाली त्यानुसार शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर देणार होते, मात्र राज्यामध्ये ज्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणचे जे पंचनामे ते पूर्ण झालेले नाहीत। 10 दिवसांपूर्वीचा जर आकडा पाहिला तर तो 3.5 लाखांच्या आसपास होता। आज हा आकडा पूर्ण होणं अपेक्षित होतं, मात्र ते अद्याप झालं नाही आणि त्यामुळे कुठंतरी ह्या अवकाळीच्या अनुषंगानं सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर देतील अशा पद्धतीची माहिती समोर आली आणि त्यानंतर आता आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर देताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की मराठा आरक्षण प्रश्नी प्रामुख्यानं आज उत्तर देणं अपेक्षित होतं। दिवसाचा जो क्रम आहे त्यामध्ये आज ते नमूद देखील करण्यात आलेला आहे, मात्र मराठा आरक्षण उपसमितीची ज्या पद्धतीने संध्याकाळी सायंकाळी बैठक लावलेली आहे, 7 वाजता ती बैठक होते, त्या बैठकीनंतर उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर देण्याची शक्यता आहे। आजच्या दिवसभरातल्या कामकाजामध्ये जरी असलं तरी उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर देतील मराठा आरक्षणासंदर्भात आणि आज अवकाळीबद्दल उत्तर देतील अशा पद्धतीची माहिती आहे। आणखीन विधान परिषदेच्या बाबतीत जर आपण पाहायला गेलो तर प्रामुख्यानं विधान परिषदेच्या अनुषंगानं आज एकनाथ खडसे लक्षवेधी मांडण्याची शक्यता आहे। तृतीयपंथीयांच्या आरक्षणाचा विषय आहे। यासोबतच भविष्यामध्ये AI टेक्नॉलॉजी सोबत जर आपल्याला स्पर्धा करायची असेल, त्यात टिकून राहायचं असेल तर आगामी काळामध्ये अभ्यासक्रमात हा अभ्यासक्रम आला पाहिजे, हा विषय आला पाहिजे अशा पद्धतीची देखील एक महत्त्वाची लक्षवेधी आजच्या विधान परिषदेच्या कामकाजामध्ये पाहायला मिळणार आहेत। विधान परिषदेमध्ये अवकाळीच्या संदर्भात मुख्यमंत्री बोलतील, यासोबतच मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं राज्य सरकारची काय भूमिका आहे हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। खरं तर जरांगेनं 23 डिसेंबरचा अल्टिमेटम दिलाय आणि तत्पूर्वी निर्णय घ्या अशा पद्धतीची मागणी केली आहे। एकीकडे ओबीसी मधनं आरक्षण देऊ नका असं भुजबळांचं म्हणणं आहे, तर दुसरीकडे ओबीसीतूनच आरक्षण द्या असं जरांगेंचं म्हणणं आहे। त्यामुळे सरकार सध्या अटीतटीच्या लढतीवर आहे, त्यामुळे नेमका निर्णय काय घेतं हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। वेदांत, ज्ञानदा, आणखी एक महत्त्वाची अपडेट यामध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी निंदाव्यंजक प्रस्ताव मांडलेला आहे। खरं तर 2 आठवडे झाले कुठल्याही प्रकारचं उत्तर सरकारकडनं या दोन्ही म्हणजे मराठा आरक्षण असेल आणि अवकाळी पावसासंदर्भात मिळालेलं नाही आणि त्यामुळे एक प्रकारे निंदा केली जाते। तशा प्रकारचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांकडे, त्यांनी तशा प्रकारची सूचना विधानसभा अध्यक्षांकडे केलेल्या आहेत आणि तो प्रस्ताव मांडण्याची सुद्धा आज शक्यता आहे। सरसगट यामध्ये मदत करावी अशा प्रकारची विरोधकांची मागणी आहे आणि आधीपासूनच तशा प्रकारची भूमिका म्हणजे 4.5 हेक्टरच्या जवळपास नुकसान या सगळ्या अवकाळी पावसामुळे झालेलं आहे। 22 जिल्ह्यात हे झालेलं आहे आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारचे निकष न ठेवता हेक्टरी 1 लाख आणि म्हणजे बागायती जी शेती असेल तर हेक्टरी 1 लाख आणि इतर शेतीसाठी 50,000 हेक्टरी अशा प्रकारची नुकसान भरपाई द्यावी अशी भूमिका आहे। आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये जसं निलेशनी सांगितलं, एकतर आज अवकाळी पावसासंदर्भात उत्तर अपेक्षित आहे आणि मराठा मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक या दोन्हीकडे विशेष करून लक्ष असणार आहे आणि दिवसभरातले अपडेट्स सर्व एबीपी माझी टीम जी आहे ती पोहोचवत राहील। त्यामुळे दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत, एकतर मराठा आरक्षणासंदर्भातली चर्चा आणि दुसरं म्हणजे अवकाळीग्रस्तांना मदत काय मिळणार याची उत्सुकता आज दिवसभरात असेल। धन्यवाद निलेश, धन्यवाद वेदांत या सगळ्या माहितीबद्दल।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.